जगी ऐसा बाप भावा त्याही ती श्रेष्ठच राहणार आहे. त्या श्रेष्ठ मंडळीचा, त्या म्हाताऱ्या माणसाचा तुम्हाला कधीच बोज वाटू देऊ नका. तुमच्या म्हातारी माणसाची आई किंवा म्हातारी आई, म्हातारा बाप दारात नुसता बसलेला असू द्या आणि त्या बाप नुसता बसलेला असू द्या, कोणाचीही वाईट नजर तुमच्या घरावर पडत नाही. एवढी ताकद त्या बापात आणि आईत असते. काय लागते हो त्या आईला सांभाळण्याकरता, काय लागतं बापाला सांभाळण्याकरता, कुत्रा सांभाळण्याकरता जेवढा खर्च लागत नाही का, तेवढा खर्च सुद्धा आई बाप सांभाळण्यात लागत नाही. अहो तुम्ही कुत्र कितीही प्रेमाने सांभाळा, ते उद्या चावल्याशिवाय राहणार नाही. परंतु तुम्ही त्या आई बापाला फेकून भाकरी द्या, ते बाप आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. कारण तो बाप आहे, जन्मदाता आहे. त्या बापाला वाटतं आपला मुलगा कायम सुखात राहावा, तो मुलगा कायम समाधानी असावा, तो कायम प्रेमात असावा, कायम तो कसा असावा, तर मायेमध्ये असावा, आपल्या छायेमध्ये असावा. सांगायचं मला एकच आहे, ह्या आयुष्यामध्ये येऊन तुम्हाला तुमच्या आई बाप कळू द्या. अहो एखादी लेक जर नांदायला गेली, तिला जर तिचे आई बाप जर जिवंत नसतील, मला सांगा मावशांनो, माहेरात जर आई बाप जिवंत नसेल ना, तर माहेरला जाऊ वाटतं का? आई बाप माहेरा जिवंत नसतील तर माहेरात जाऊ वाटत नाही. का जाऊ वाटत नाही? अहो आपली लेक यायची म्हणून दारात बसला तो बाप आठवा. एका पोरीनं विचारलं, आई अगं तू सारखी जायची ग माहेरला, आता का नाही जात तू माहेरला? त्यावेळेस त्या आईनं उत्तर दिलं, अगं मी सारखी माहेरला जायची, आजही त्या माहेराची आठवण येते. आजही दिवारातली समयी पाहिली तर माझ्या बापाची आठवण येते. आज जरी दारातली रांगोळी पाहिली तरी माझ्या बापाची आठवण येते. परंतु एक सांगू, आज माहेरला जाऊ वाटतं, पण त्या माहेरात बाप आणि आई जिवंत नाही. ज्यावेळेस माझी आई होती का, त्यावेळेस जेव्हा मी आली का, खरकटे हात असायचे माझ्या आईचे, आणि त्या आईनं भाकरी करता करता उठावं, भाकरीचा तुकडा हातात घ्यावा आणि तांब्या हातात घ्यावा, आणि माझ्या पोरीला दृष्ट लागू नये म्हणून बापानं सांगावं, जागं माझ्या पोरीला दृष्ट लागू नये म्हणून भाकरीचा तुकडा वाळून टाक. तुम्ही आज जा, आज भाकरी आहे, आज तुकडाही आहे, आज पाणीही आहे, तिथं तांब्याही आहे, आज माणसंही आहेत, परंतु माझ्या लेकरावरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाक म्हणणारा बाप त्या माहेरात जिवंत नाही. आणि तो बाप असणं खूप आदराची गोष्ट आहे. आणि आज या पवार परिवारातला बाप निघून गेलाय. आज त्या बापाला जाऊन 1 वर्ष पूर्ण होते. आज अनाथासारखी पोरं आहेत, आज अनाथासारखी पोरगी आहे, आज अनाथासारखी पत्नी आहे, आज चालती बोलती अनाथासारखी आई आहे. त्या आईनं पतीचं दुःख सहन करावं की लेकरू गेले म्हणून त्याचं दुःख सहन करावं. परंतु आज सगळी जबाबदारी आईवरती सोडून, त्या आजींवरती सोडून आज तो मुलगा निघून गेलाय. आज त्या लेकरावरती लक्ष ठेवणं आजीचं कर्तव्य आहे, आज त्या सुनावरती लक्ष ठेवणं त्या आजीचं कर्तव्य आहे. आज थकून जाऊन चालत नाही, भागून जाऊन तिला चालत नाही, आज झोपून तिला चालत नाही, कारण तिच्या जीवावरती आज 2 लेकरं आहेत, 1 सून आहे. झाले माझं कीर्तन. आयुष्यात येऊन तुम्हाला तुमचे आई बाप कळू द्यावं. बऱ्याच सुनांना वाटतं माझे आई बाप म्हणजे नुसते माझे आई बाप, असं नाही. कारण लेकाला मोठं करण्याकरता सुद्धा त्या आईचा काहीतरी हात असेल ना. म्हणून जशी आपली आई आहे का, तशीच प्रत्येक सुनांनी आपल्या सासूला सुद्धा म्हणा. कधीच घरामध्ये भांडण नाही होणार हो. मला सांगायचं आहे, काही तुम्हाला 1 दिवस देव नाही कळाला तर चालेल, परंतु घरात असणारे 2 आई वडील, देव स्वरूप असणारे आई वडील कळाले ना, तर बास माझं कीर्तन करणं साध्य होईल. आणि या सगळ्याचा वसा घेऊन आज आमच्या गावामध्ये मुलींची वारकरी शिक्षण संस्था झऱ्यामध्ये ओपन करत आहोत. 14 तारखेपासून ज्यांना कुणाला आपली मुलं किंवा मुली
वारकरी शिक्षण संस्थेमध्ये घालायचे असतील किंवा तुम्हाला आपल्या मुलांना वारकरी बनवायचं असेल, ज्यांना कुणाला आपली मुलगी किंवा मुलगा कीर्तन प्रवचन शिकण्याकरता घालायचा असेल तर झरामध्ये आपली जूनपासून शिक्षण संस्था चालू होत आहे. आवर्जून तुम्ही भेटही देऊ शकता, माझा नंबरही घेऊ शकता. जे काही गरीब आहेत, शेतकरी आहेत, ज्यांची खरोखर परिस्थिती नाही त्यांच्याकरता आपण मोफत शिक्षण देतो. ज्यांची परिस्थिती आहे त्यांच्याकडूनच फक्त आपण काय करणार आहोत, पैसे घेणार आहोत. असो, झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करते, माझ्या मातापित्याच्या चरणी समर्पित करते. आणि या पवार परिवारांनी मला इथं येण्याची, बोलण्याची आणि एका बापाची सेवा करण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी या पवार परिवाराची आभारी आहे. एवढंच बोलते आणि या सेवेला इथेच पूर्णविराम देते.